जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम काय आहे? तर याची थीम आहे माय हेल्थ माय राईट, माझा आरोग्य माझा हक्क, अशी जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे 2024 ची. वर्ल्ड हेल्थ डे हा दरवर्षी आपण 7 एप्रिल रोजी साजरा करतो. आता हा जागतिक आरोग्य संघटनेमार्फत साजरा केला जातो. जगामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल एक जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून हा दिवस 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. निरोगी जगण्याचं महत्व या दिनाच्या साजरा करण्याच्या माध्यमातून पटवून दिलं जातं, लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. याच्यासाठीचा हा दिवस तो म्हणजे 7 एप्रिल, वर्ल्ड हेल्थ डे 2024 ची थीम लक्षात ठेवा, माय हेल्थ माय राईट. असेच इंटरेस्टिंग क्वेश्चन या लेक्चरमध्ये आपल्याला पुढे बघायचे आहेत. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण 9 एप्रिलच्या महत्वाच्या घडामोडींना डिटेलमध्ये बघणार आहे. हे लेक्चर बघून झाल्यानंतर याची पीडीएफ नक्की डाउनलोड करा. आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक नवीन संकल्प करा. तुमच्यासाठी मी सुद्धा काही वेळामध्ये एक सरप्राईज अनाऊन्स करणार आहे, ते सुद्धा इंटरेस्टिंग असेल, त्याच्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा. पुढच्या प्रश्नाकडे या. लडाखची सीमा किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लागून आहे? तर लडाख हे जे केंद्रशासित प्रदेश आहे याची सीमा ही एकूण 2 राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना लागून आहे. एक आहे केंद्रशासित प्रदेश आणि तो म्हणजे जम्मू आणि काश्मीर, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे राज्य आहे ते आहे हिमाचल प्रदेश. लडाखच्या खाली दक्षिणेला हिमाचल प्रदेशची सीमा लागून आहे. ठीक आहे. आता लडाख बद्दल जॉग्राफिकल क्वेश्चन मी इथं का घेतलाय, तर रिसेंटलीच तुम्ही बघत असाल की लडाख हे चर्चेमध्ये आहे. लेहमध्ये कलम 144 सुद्धा लागू करण्यात आले. जे एक ऍक्टिव्हिस्ट आहेत सोनम वांगचुक, तर यांनी पश्मिना मार्च घोषित केलेला आहे आणि त्याच्यामुळे लडाखमध्ये लेह या जिल्ह्यात कलम 144 लागू आहे. लडाखमध्ये 2च जिल्हे आहेत, एक म्हणजे लेह आणि दुसरा म्हणजे कारगिल. लक्षात ठेवायला सोपं आहे ना. लडाख हा भारतातील सर्वात उंच पठारावरती असलेला भाग आहे. समुद्र सपाटीपासून लडाखची उंची साधारण 3000 मीटर आहे, 9800 फूट. लडाखचं विभाजन लेह आणि कारगिल या 2च जिल्ह्यांमध्ये करण्यात येतं. ऑगस्ट 2019 मध्ये भारताच्या संविधानाने एक पुनर्रचना कायदा मंजूर केला होता, ज्यानुसार 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. त्यानुसार त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर हे सुद्धा, जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश बनलंय, जे एकूण आधी जम्मू काश्मीर आणि त्याचबरोबर लडाख हा एकत्रित जम्मू काश्मीर राज्य होतं. ठीक आहे. आता लडाख हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तिथं कुठलंही काही मंत्रीपद वगैरे नाहीये. विधानसभा तिथं आहे पण तिथं काही निवडणुका नाहीत, मुख्यमंत्री नाहीये. सध्या तिथं नायब राज्यपाल सगळा कारभार बघतायत. आता लडाखचा मुद्दा का चर्चेत आलाय हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. जे सोनम वांगचुक जे आहेत ना, तर त्यांनी पश्मिना मार्च सुरू करायच्याबद्दल घोषणा केली आहे. आता हे मार्च म्हणजे काय, तर जसं गांधीजींनी एक हे काढली होती बघा, दांडी यात्रा, तर त्याच्याच घटनेसोबत ऐतिहासिक अशीच त्यांनी वांगचुक यांनी स्वतःच्या या पश्चिमा मार्च बद्दलची तुलना केलेली आहे. ठीक आहे. आता सोनम वांगचुक यांनी हे अशा प्रकारचं मार्च का काढलंय बरं, तर त्यांचे बरेचसे मुद्दे आहेत. जसं की एन्व्हायरमेंट हा एक त्यांचा मुद्दा होता. त्याचबरोबर आणखीन काही मुद्दे त्यांनी ऍड केले, जसं की चीनकडून निर्माण होणारे भविष्यातले धोके. त्याचबरोबर आता काही लडाख हा जम्मू काश्मीर राज्याचा भाग नाहीये, त्याच्यामुळे 370 आर्टिकल लागू होत नाही, त्याच्यामधल्या तरतुदी लागू होत नाहीत. त्यामुळे लडाखमध्ये सर्व म्हणजे कोणीही भारतातला जमिनी घेऊ शकतोय, विकत घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळं त्यांना अशी सुद्धा भीती आहे की या जमिनींवरती जर मोठे मोठे बिझनेसमॅन कब्जा करतील किंवा विकत घेतील तर तिथं उद्योगधंदा निर्माण करून तिथलच्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल. असे बरेचसे मुद्दे आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. यापैकी कोणते पुरातत्व स्थळ हरियाणामध्ये आहे? धोलावीरा हरियाणात आहे का? नाही. धोलावीरा गुजरातमध्ये. लोथल कुठे आहे? लोथल गुजरातमध्ये. बघा, लोथल हे हडप्पाकालीन संस्कृतीच्या काळात बंदर म्हणून कार्यरत असलेलं ठिकाण होतं, गुजरातमध्ये आहे ते. तर इथं जे हरियाणामधलं पुरातत्व स्थळ आहे ना, ते आहे राखीगढी, पर्याय क्रमांक 3. आता राखीगढी हे हरियाणामध्ये, बघा इथं मॅपमध्ये तुम्हाला प्रॉपरली दाखवलंय. इथं आपली जी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जी होती, सिंधू संस्कृती जी होती, त्याच्यातली वेगवेगळी स्थळं दाखवलीत. तुम्हाला प्रॉपर राज्यानुसार स्थळं ही लक्षात राहून जातील. जसं की बघा, हडप्पा हे ठिकाण आहे हे डायरेक्टली पाकिस्तानमध्येच जात आहे. त्याचबरोबर मोहेंजोदडो हे सुद्धा पाकिस्तानच्या सिंध प्रोव्हिन्समध्ये आहे. त्याचबरोबर भारतामध्ये कुठली कुठली महत्वाची ठिकाणी आहेत? धोलावीरा बघा गुजरातमध्ये आहे. लोथल हे सुद्धा गुजरातमध्ये अहमदाबादमध्येच आहे. त्याचबरोबर राजस्थानमध्ये सुद्धा
कालीबंगन नावाचं ठिकाण आहे. हडप्पाकालीन संस्कृतीचे बरेचसे पुरावे किंवा बरेचसे वस्तू तिथं सापडलेल्या आहेत. त्याचबरोबर राखीगडी हे हरियाणामध्ये आहे. ठीक आहे. आता हा मुद्दा चर्चेत कुठून आलाय तर रिसेंटली एनसीईआरटीनी ना राखीगडीमधले जे काही हे पुरातत्व विभागाला सापडलेले जे नमुने आहेत किंवा असे जे सांगाडा वगैरे सापडलाय, भांडी सापडलीत, तर ह्या सगळ्या गोष्टींना एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये सिलेबसमध्ये आय थिंक 12वीच्या स्टँडर्डमध्ये त्यांनी ऍड केलंय. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आलेला आहे. आणि त्याचबरोबर एनसीईआरटीनी एक महत्वाचा मुद्दा हा ड्रॉप सुद्धा केलाय, म्हणजे काढून सुद्धा टाकलाय. इथं जर तुम्हाला हे वाचता आलं तर लक्षात येईल, नर्मदा प्रोजेक्टमुळे, नर्मदा धरण हे जे प्रोजेक्ट आहे ना, तर त्याच्यामुळं तिथलच्या ट्राईब्स वरती, तिथलचे जे आदिवासी जमाती वगैरे आहेत, तर त्यांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागलाय, हा जो काही सगळा मुद्दा होता ना, तो एनसीईआरटीने काढून टाकलाय. तर त्याच्यामुळे थोडा एक विवाद आहे की बघा एनसीईआरटीने ह्या अशा प्रकारे ह्युमन राईट्सच्या गोष्टींना निग्लेक्ट केलेला आहे आणि हा ऐतिहासिक मुद्दा किंवा हे पुरातत्व विभागाला जे सांगाडे वगैरे सापडले त्या गोष्टी ऍड केल्यात. तर थोडासा एक कॉन्ट्रोवर्सी छोटीशी झालेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे राखीगडी किंवा एकूणच या हडप्पाकालीन संस्कृतीविषयी एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो. हडप्पाकालीन संस्कृती ही अगदी प्रॉपर सिव्हिलाइज्ड संस्कृती होती. जगामध्ये असे 4च ठिकाणं होती की जिथं अशा सिव्हिलाइज सोसायटी संस्कृती बघायला मिळतील. इजिप्त, मेसोपोटामिया, भारत, चीन ही ती 4 संस्कृती आहेत. त्यापैकी महत्वाची सिंधू संस्कृती जी भारत आणि पाकिस्तानमध्ये आढळते. इसवी सन पूर्व सुमारे 2500 वर्षांच्या आसपासमध्ये दक्षिण आशियाच्या या पाकिस्तान, भारत या प्रदेशामध्ये ही हडप्पाकालीन संस्कृती भरभराटायला आली होती, अशा प्रकारची नोंद आहे. हडप्पाकालीन संस्कृती आपण मागच्या एका प्रश्नामध्ये बघितली होती. मी पुन्हा एकदा रिकॉल करतोय. हडप्पा संस्कृती इजिप्त आणि मेसोपोटामिया सारखी जगातली जुनी संस्कृती मानली जाते. सिंधू नदीच्या काठीचा विकास झालाय म्हणून याला आपण सिंधू खोर सभ्यता सुद्धा म्हणतो. त्याचबरोबर याला ब्रॉन्झ युगातील सभ्यता म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण मिश्र धातूपासून बनवलेल्या अनेक वस्तू या संस्कृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. उत्खननामध्ये बऱ्याचशा गोष्टी सापडल्यात. त्याचबरोबर इथं नागरी नियोजन होतं. रस्ते हे एकमेकांना काटकोनात कट करणारे होते. त्याचबरोबर इथं जी घरं सापडली, घरांचे जे अवशेष सापडले तर ते विटांपासून बनवलेले आहेत याची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर जी लोकवस्ती होती हे लोक संघटित राहत होते. डबल मजल्यांचे कन्स्ट्रक्शन सुद्धा आढळलेत. अंगणामध्ये लोकांच्या विहिरी होत्या, स्वच्छतागृह होते, त्याच म्हणजे टॉयलेट बाथरूम असायचे. त्याचबरोबर ड्रेनेजची सुद्धा योग्य व्यवस्था होती, अशी ही हडप्पाकालीन संस्कृती आहे. ठीक आहे. ह्या काळामध्ये लोक हे अलंकार सुद्धा वापरायचे. सोने, चांदी, हस्तिदंत, माती, अर्धमौल्यवान दगड अशा वस्तूंचा ते दागिना म्हणून सुद्धा वापर करायचे. या काळामध्ये व्यापार आणि वाणिज्यावरती सुद्धा चांगली पकड होती. मेसोपोटामिया, अफगाणिस्तान, अरब द्वीपकल्प यांच्यापर्यंत त्यांचा व्यापार पसरला होता. ठीक आहे. आणि या काळात हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये लोक शेती सुद्धा करायचे. बार्ली, वाटाणा, कापूस असे पिकांची ते लागवड सुद्धा करत होते. ठीक आहे. आपल्याला एक्झाम मध्ये ह्या मुद्द्यावरती क्वेश्चन येतो की हे स्थळ कोणत्या ठिकाणी आहे. तर हडप्पा हे स्थळ पंजाबमध्ये, जे की सध्या पाकिस्तानमध्ये येते, तर त्या पंजाबमध्ये हा हडप्पा प्रदेश आहे. त्याचबरोबर मोहेंजोदडो हे सिंधू जे आपण मॅपमध्ये बघितलंय पाकिस्तानमध्येच येतं. गुजरातमध्ये धोलावीरा आहे, कच्छ जिल्ह्यामध्ये. लोथल सुद्धा गुजरातमध्येच आहे, ज्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय. हे त्या काळामधलं बंदराचं ठिकाण आहे. कालीबंगन राजस्थानमध्ये आणि राखीगडी हे हरियाणामध्ये आहे. ओके. तर हे सगळे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. नुकतेच चर्चेत आलेली लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन, ज्याला ल्युप्लेक्स असं म्हटलं जातंय, ही कोणत्या 2 अंतराळ संस्थांची संयुक्त मोहीम आहे. तर ही नासा आणि झॅक्साची आहे का इस्रो आणि झॅक्साची आहे. झॅक्सा म्हणजे जॅपनीज आहे. ओके. म्हणजे जशी भारताची इस्रो आहे ना, तशीच जपानची अवकाश संशोधन जी संस्था आहे ती म्हणजे झॅक्सा. ठीक आहे. तर यस, पर्याय क्रमांक 1 ह्याचं करेक्ट उत्तर आहे. इस्रो आणि झॅक्सा यांची ही संयुक्त मोहीम असणार आहे. अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुव क्षेत्रामध्ये शोध मोहीम राबवणारी ह्या 2 एजन्सी पहिल्यांदाच एकत्र आल्या. इस्रो आणि जॅपनीज एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी, ज्याला झॅक्सा असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता झॅक्सा हे या मोहिमेच्या अंतर्गत आपल्याला यान आणि रोवर देणार आहे आणि इस्रो हा लँडर देणार आहे. ठीक आहे.
तर या मोहिमेच्या अंतर्गत कुणाचा रोल कुठला असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. इस्रोचा रोल हा लँडर संदर्भात असणार आहे आणि झॅक्साचा रोल हा यान आणि रोवर संदर्भात असेल. सध्या म्हणजे जॅपनीज ह्या स्पेस एजन्सीचा ट्रॅक रेकॉर्ड एवढा काही चांगला नाहीये. मागच्या महिन्यामध्येच त्यांचं एक यान जस्ट लॉन्च त्यांनी केलं आणि काही अंतरावरती जाऊन ब्लास्ट झालं होतं. तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल वगैरे झाला होता बघा. तर हे मिशन सक्सेसफुल व्हावं हीच देवाचरणी प्रार्थना. पुढच्या क्वेश्चनकडे या. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा उत्तम दर्जाचा आहे? तर कुठला बाबा सगळ्यात उत्तम दर्जाचा कोळसा आहे? तर तो आहे अँथ्रोसाइट. पर्याय क्रमांक 4 अँथ्रोसाइट. ठीक आहे. आता ह्या अँथ्रोसाइट जो कोळसा आहे ना, तर याचं गुणवत्ता कशी ठरतीये? तर जितकं जास्त त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण असेल तर तेवढा चांगला तो कोळसा, चांगला दर्जाचा तो कोळसा. कोळसा हा एक मौल्यवान सध्या खनिज संपत्ती आहे. सेंद्रिय खडक आणि तो ज्वलनशील असतो. कोळसा हा मुख्यतः कार्बनसह हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या घटकांपासून बनलेला आहे. कोळशाचे वेगवेगळे जनरली 4 प्रकार पडतात. 4 प्रकार कोणते याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय. त्यातल्या कार्बनच्या प्रमाणावरती मॅच दी पेअर म्हणजे जोड्या जुळवामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. हे 4 प्रकार कोणते? अँथ्रोसाइट, ब्युटिमिनस, लिग्नाइट आणि पीट. ठीक आहे. पीठ हा जो कोळशाचा प्रकार आहे हा सगळ्यात निकृष्ट किंवा कमी दर्जाचा मानला जातो. आपण सगळे प्रकार व्यवस्थितपणे बघू. अँथ्रोसाइट हा उच्च दर्जाचा कोळसा आहे ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण 80 ते 95% आहे आणि हा कोळसा जरा कठीण असतो, दगडासारखा असतो आणि तो भारतात जम्मू काश्मीरच्या प्रदेशामध्ये आढळतो. ठीक आहे. ब्युटिमिनस हा जो कोळशाचा प्रकार आहे हा थोडा मध्यम दर्जाचा कोळसा आहे. 60 ते 80% आसपास त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण असतं आणि हा कमी आर्द्रता असलेला कोळशाचा प्रकार आहे. भारतात वीज निर्माण करण्यासाठी सर्वात जास्त याचा वापर केला जातो. कुणाचा? ब्युटिमिनसचा. एक्झामसाठी याचा यूज महत्वाचा आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. वीज बनवण्यासाठी भारतामध्ये ब्युटिमिनस या कोळशा प्रकाराचा वापर केला जातो. लिग्नाइट हा कोळसा हा सर्वात कमी दर्जाचा कोळसा आहे. या कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण हे कमी असतं, 40 ते 55% आसपास त्याच्यामध्ये कार्बन असतं. हा कोळसा भारतामध्ये राजस्थान, तामिळनाडू आणि जम्मू काश्मीरच्या भागामध्ये आढळतो. ठीक आहे. हे कोणत्या भागात आढळतात लक्षात ठेवायचंय. पीठ, तर याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण हे सर्वात कमी आहे, 40% कमी आहे. हा सर्वात निकृष्ट दर्जाचा कोळसा मानला जातो. सर्वात कमी उष्णता देतो, मात्र जास्त प्रमाणात प्रदूषण करणारा हा कोळसा आहे. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात वाईट पर्यावरणासाठी सुद्धा हा पीठ हा प्रकाराचा कोळसा आहे. कोळशाचा हा प्रकार फक्त भारतात काही क्षेत्रांमध्ये जसं की निलगिरी टेकड्या, काश्मीरचं खोरं, तर या ठिकाणीच मर्यादितपणे सापडतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात पर्यावरणासाठी घातक कोळसा कुठला असणार आहे तर तो आहे पीठ. ठीक आहे. आता हे कोळसा आपण का बघतोय हा विषय चर्चेत कुठून आलाय? तर भारताने एक रेकॉर्ड बनवलाय. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्यांदाच भारताने 1 अब्ज टन कोळसा आणि लिग्नाइट उत्पादनाचा टप्पा ओलांडलाय. ठीक आहे. 1 अब्ज टन एवढं कोळसा आणि लिग्नाइटचं उत्पादन केलेलं आहे. ठीक आहे. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारताचं एकूण कोळसा आणि लिग्नाइटचं उत्पादन हे 937 दशलक्ष टन एवढं होतं, जे आता 1000 दशलक्ष टनापेक्षा पुढे गेले. म्हणूनच आपण 1 अब्ज टन हा कोळसा आणि लिग्नाइटचं उत्पादन क्रॉस करू शकलोय. ठीक आहे. कोळशा संदर्भात सरकारचं धोरण जर बघितलं ना तर मागच्या 10 वर्षामध्ये कोळसा आणि लिग्नाइटच्या उत्पादनात 70% वाढ झाली आहे. बघा, इमॅजिन करा की मागच्या 10 वर्षात किती कोळशाचं आणि लिग्नाइटचं उत्पादन वाढलंय, 70%. ओके. चीन पाठोपाठ भारतात हा जगातला सर्वाधिक कोळसा कंझ्युम केला जातो. सगळ्यात जास्त कोळसा कुठं वापरला जातो? तो चीनमध्ये. भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे. नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले फणीगिरी बौद्ध स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर फणीगिरी हे बौद्ध स्थळ तेलंगणा या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 1. तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यात फणीगिरी साईटवरती पुरातत्व आणि संग्रहालय विभागाला इक्ष्वाकू काळातील नाण्यांचा साठा सापडलेला आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर हे इक्ष्वाकू काळ काय प्रकार आहे? तर सातवाहन आणि इक्ष्वाकू हा जो हे काळ जो आहे ना तर तो 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकातला काळ आहे. तर त्याला आपण जनरली इक्ष्वाकू काळ म्हणतो आणि त्या काळामध्ये सापडलेले हे नाण्यांचा साठा आहे. कुठं सापडला? फणीगिरी या ठिकाणी. आता फणीगिरी हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर इथलचं बौद्ध स्थळ प्रसिद्ध आहे. ओके. तर आता या फणीगिरीचा अर्थ काय होतो? फणी बघा आपण जनरली म्हणतो सापाची फणी आहे, बरोबर? तर याचा अर्थ असाच आहे,
फणीगिरी म्हणजे, गिरी म्हणजे जनरली डोंगर किंवा टेकडी, तर फणीगिरी म्हणजे सापाची टेकडी असा त्याचा अर्थ होतो. हैदराबाद पासून अंदाजे 110 किलोमीटर अंतरावरती असलेले एक बौद्ध स्थळ आहे. ठीक आहे, जिथं आपल्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागाला इक्ष्वाकू काळातली नाणी सापडलीत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये -% आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. आता तुम्ही म्हणाल की सर हे मंजूर करून तर बरेच दिवस झाले ना. तो हो, बरेच दिवस झाले, पण किती टक्के मंजूर केले हे पहिल्यांदा सांगा. 10%. ओके, आता हा मुद्दा आपण इथं का घेतलाय, तर रिसेंटलीच ना मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक केस चालू आहे. आता भरपूर सारे ऑब्जेक्शन घेतले जातात ना, की आता 10% आरक्षण मराठ्यांसाठी दिलं तर एकूण आरक्षणाची लेवल वाढतीये, एक पर्सेंटेज आरक्षणाचं वाढत चाललंय. तर याच्या विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात येत आहेत. मग त्या सुनावणी दरम्यान बरीचशी इन्फॉर्मेशन बाहेर आली आहे. जसं की मराठा समाजाविषयीच्या इतर जी काही चिंताजनक गोष्टी आहेत, जसं फॉर एक्झाम्पल बालविवाहाचं प्रमाण हे खूप भयंकर वाढलेलं आहे मराठा समाजामध्ये, असं न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत केली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी किंवा त्यांच्या आरक्षणावरती विचार करण्यासाठी म्हणून, तर त्यांनी उत्तर देताना उच्च न्यायालयामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. त्या आपण अगदी व्यवस्थितपणे बघणार आहे. तुम्हाला या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. मराठा समाजाचे मागासलेपणा तपासण्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या पाहणीनुसार मराठा समाजातील 73.76% महिला ह्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करतायत असं स्पष्ट करण्यात आलंय. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात मराठा समाज हा मुख्य प्रवाहाबाहेर फेकला गेलाय. सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व कमी झालेलं आहे. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षात मराठा समाजातील मुलींच्या बालविवाहाचं प्रमाण 0.32% वरून 13.7% पर्यंत पोहोचलंय. चिंताजनक गोष्ट नाही, ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती अंटार्क्टिकामधील भारताची कार्यरत संशोधन केंद्रे आहेत, तर भारती आणि आर्य नाही, भारती आणि दक्षिण गंगोत्री, भारती आणि मैत्री. आता बघा, झालं की नाही कन्फ्युजन. तुम्हाला दक्षिण गंगोत्री ऐकल्यासारखं वाटतंय, यस बरोबर आहे. भारती पण ऐकल्यासारखं वाटत असेल, मैत्री पण ऐकल्यासारखं वाटतंय. तर आता करेक्ट उत्तर काय, तर प्रश्न नीट वाचला तरच उत्तर सांगता येईल. कार्यरत म्हणजे ऍक्टिव्ह, भारताची कार्यरत संशोधन केंद्र असं विचारलंय. जे सध्या कार्य करतायत, ऍक्टिव्ह आहेत, असे संशोधन केंद्र 2 आहेत. एक म्हणजे भारती आणि दुसरं म्हणजे मैत्री, पर्याय क्रमांक 3. आता तुम्ही म्हणाल की सर दक्षिण गंगोत्री आम्ही काहीतरी ऐकलं होतं, तर हो, ते भारताने ऑलरेडी सुरू केलं होतं. ते आपल्या वैज्ञानिकांचं बेस स्टेशन होतं, पण तिथं मोठ्या प्रमाणावरती बर्फवृष्टी झाल्यामुळे ते नंतर बंद करण्यात आले. आता ते सध्या ऍक्टिव्ह नाहीये, ते बर्फाखाली दबलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सध्या ऍक्टिव्ह जे 2 केंद्र आहेत ते लक्षात ठेवायचे. एक म्हणजे भारती आणि दुसरं म्हणजे मैत्री. या मॅपमध्ये बघा तुम्हाला लक्षात येईल, हा जो पूर्ण प्रदेश दिसतोय ना, हा आहे अंटार्क्टिकाचा. आणि इथं एका टोकावरती तुम्हाला उत्तरेकडे दिसतंय मैत्री, आणि इकडं जर पूर्वेकडे तुम्ही बघाल तर ते आहे भारती. ठीक आहे, आता हा विषय इथं का घेतलेला आहे, तर रिसेंटलीच जनरल महाराष्ट्र सर्कलच्या वतीने अंटार्क्टिकामध्ये भारती स्टेशन या ठिकाणी भारती शाखा टपाल कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय, ज्याला पिनकोड सुद्धा देण्यात आलाय MH म्हणजे महाराष्ट्रासाठीच आहे 1718. MH 1718 हा पिनकोड कुठलचा असणार आहे, तर अंटार्क्टिकामध्ये जे आपलं भारती नावाचं जे संशोधन केंद्र आहे, तर इथलच्या टपाल कार्यालयाचं हे पिनकोड आहे MH 1718. ठीक आहे, एक्झाम मध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं ना, की MH 1718 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. पर्यायामध्ये बरेचसे ऑप्शन देतील, जिल्ह्यांची नावं वगैरे पण देतील. तर MH 1718 हे अंटार्क्टिकामध्ये भारताचं जे भारती नावाचं संशोधन केंद्र आहे ना, जे ऍक्टिव्ह आहे, तिथलच्या टपाल कार्यालयाचं नाव आहे. ठीक आहे, किंवा टपाल कार्यालयाचा पिनकोड आहे. ठीक आहे, 1984 मध्ये ना अंटार्क्टिकामध्ये आपण दक्षिण गंगोत्री नावाचं आपलं पहिलं संशोधन केंद्र बनवलं होतं. या ठिकाणी सुद्धा भारताने पहिलं टपाल कार्यालय सुरू केलं, पण कालांतराने जसं मी तुम्हाला सांगितलं टेम्परेचरमुळे आणि इतर कारणांमुळे दक्षिण गंगोत्री हे बंद करण्यात आले. आणि आता जे ऍक्टिव्ह आहे ते म्हणजे मैत्री आणि भारती. ठीक आहे, आणि मैत्री या संशोधन केंद्रावरती ऑलरेडी टपाल कार्यालय आहे. 26 जानेवारी 1990 ला मैत्रीवरती ऑलरेडी आपण एक टपाल कार्यालय बनवलेलं आहे. ठीक आहे, तर भरपूर सारी इन्फॉर्मेशन या लेक्चर मधून आपण ऑलरेडी बघितलेली आहे.
तुम्हाला आज दिवसभरात होमवर्कचा टॉपिक मी देतोय. एक म्हणजे घटनेची निर्मिती, राज्यशास्त्र मधला विषय हा, आणि दुसरा म्हणजे ब्रिटिशांचे भारतात आगमन. तर हे दोनही लेक्चर्स मी विजन MPSC या प्लॅटफॉर्मवरती घेणार आहे. नवीन युट्यूब चॅनल आहे आमचं. तुम्ही सगळ्यांनी याला सपोर्ट दाखवावा ही एक अपेक्षा आहे. तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांनी ऑलरेडी तिथं सबस्क्राईब केलंय, त्याच्याबद्दल धन्यवाद. घटनेची निर्मिती हा टॉपिक ऑलरेडी आम्ही विजन MPSC वरती घेतलेला आहे, तिथे अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन तो नक्की बघा. पण शेवटी स्वतः अभ्यास करायचाच आहे. स्वतः तुम्ही अभ्यास करा, वाचन करा आणि त्यानंतर जाऊन ते लेक्चर बघा. म्हणजे तुम्हाला काही नवीन गोष्टी सापडल्या की ऍड करता येतील. आणि मला खात्री आहे की कुठल्याच पुस्तकामध्ये न सापडणारी माहिती तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून बघायला मिळणारच आहे. पण मी अगेन सांगतोय, स्वतःच्या अक्षरामध्ये नोट्स लिहूनच अभ्यास करा, वाचून अभ्यास करा. युट्यूब वरती लाईव्ह लेक्चर जे चालतात इतर ठिकाणी तुम्ही बघत असाल, तो फक्त तुम्हाला तिथं भुलवण्याचा, तुमचा वेळ कंझ्युम करण्याचा आणि वेळ लावण्याचा धंदा आहे. ठीक आहे, तर भेटूत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.